सर्व शिक्षकांना माझा नमस्कार। आतापर्यंत जर तुम्ही तुमच्या वर्गाला मास्टरी ध्येय नियुक्त केले नसेल तर कृपया तुम्ही तसे करावे अशी आम्ही शिफारस करतो। आणि ज्यांनी तसे केले आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद। तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षाच्या दिशेने आणि मास्टरी मिळवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे। आता आपण समजून घेणार आहोत की विद्यार्थ्यांना कोर्स मास्टरीवर स्वतः काम करताना काय अनुभव येतो आणि त्यांचा कसा दृष्टिकोन असतो। त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत की विद्यार्थ्यांचा अनुभव कसा असतो, तसेच विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीचा मागोवा कसा घेऊ शकतात आणि विद्यार्थी मास्टरी कशी मिळवू शकतात। आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही एका विद्यार्थ्याप्रमाणे आहात असे समजून घ्या आणि हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्ही त्यांच्या भावना आणि त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकता। सर्वप्रथम तुम्ही खान अकॅडमीच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या खात्यामध्ये लॉग इन केले आहे की नाही हे तपासा। त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थी असाल तर हे मेन पेज तुम्हाला तुमच्या विद्यार्थी डॅशबोर्डवर घेऊन जाईल आणि तसे नाही झाले तर तुम्ही वरती उजव्या कोपऱ्यात तुमच्या नावावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी डॅशबोर्ड हा पर्याय इथे दिसेल, त्यावर क्लिक करा। आता डाव्या बाजूला तुम्हाला तुमचे नाव इथे दिसेल, म्हणजे जो विद्यार्थी असेल त्याला त्याचे नाव इथे दिसेल। तसेच त्याच्या शिक्षकांनी त्याला असाइन केलेले जे वर्ग असतील ते वर्ग इथे डाव्या बाजूला तुम्हाला दिसतील। तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला ठरवून दिलेली जी मास्टरी ध्येय आहेत किंवा कोर्स मास्टरी ध्येय आहेत तसेच असाइनमेंट आहेत हे तुम्हाला या पेजवरती दिसतील। तुमची मास्टरी ध्येय ही तुमच्या शिक्षकाने ठरवलेली महत्त्वाची ध्येय आहेत। तुमच्या विद्यार्थी डॅशबोर्डवर तुम्ही तुमच्या शिक्षकाने नियुक्त केलेली नियोजित ध्येय तारीख आणि मास्टरी ध्येय हे देखील बघू शकता। यासोबत तुम्ही तुमच्या या ध्येयांच्या प्रगतीचा मागोवा देखील घेऊ शकता। शिक्षकांनी ठरवलेल्या तुमच्या कोर्समधील मास्टरी लक्ष्य जाणून घेण्यासाठी तुमच्या विद्यार्थी डॅशबोर्डवरील कोर्स मास्टरी ध्येय यावर क्लिक करा। या पेजवर तुम्हाला प्रत्येक कोर्समधले मास्टरी पॉइंट्स आणि प्रत्येक युनिटमधले मास्टरी पॉइंट्स यांची प्रगती सापडेल। प्रत्येक युनिटमध्ये प्रगती करत असताना तुम्ही इथे देखील बघू शकता की तुम्ही या कोर्समध्ये एकूण आतापर्यंत किती प्रगती केली आहे आणि किती कोर्स मास्टरी पॉइंट्स मिळवले आहेत। तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रत्येक घटकाअंतर्गत किंवा प्रत्येक युनिटची प्रगती बघायची असेल तेव्हा डावीकडच्या या सूचीमधील तुम्हाला हव्या त्या घटकावरती क्लिक करून तुम्ही त्या अंतर्गत प्रगती बघू शकता। तुम्ही भरपूर अभ्यास करा आणि प्रत्येक कौशल्यासाठी असा मुकुट मिळवण्याचे ध्येय ठेवा आणि तुमची मास्टरी लेवल ही मास्टरी प्राप्त या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। जसे की तुम्ही इथे पाहू शकता की मला कोनांचे प्रकार या घटकाअंतर्गत आतापर्यंत जांभळ्या रंगाचा बॉक्स म्हणजेच प्रवीण कॅटेगरी मिळालेली आहे। म्हणजेच मला इथे अजून सराव आणि जास्त प्रगती करण्याची गरज आहे, म्हणजेच मला इथे क्राऊन किंवा आपण ज्याला मुकुट म्हणतो तो देखील मिळेल। मास्टरी मिळवण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ देणे आणि सराव करणे आवश्यक आहे। तुमच्या कोर्समध्ये अनेक कौशल्य आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गतीने सराव करू शकता। प्रगतीपथावर राहण्यासाठी तुम्ही संपूर्ण प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शक अशा निळ्या बटनांना शोधून त्यांचे अनुसरण करत आहात याची खात्री करा। ही बटणे तुम्हाला नेहमी पुढील कौशल्यांसाठी मार्गदर्शन करतील ज्यावर तुम्ही काम करत राहणे गरजेचे आहे। कौशल्याचा सराव करत असताना आणि विविध एक्सरसाइज मधील प्रश्नांची उत्तरे देत असताना तुम्हाला पूर्ण गुण प्राप्त होतील हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तुमचे शिक्षण अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही इथे सूचना देखील पाहू शकता, जसे की या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोल्युशन मध्ये सोडवून दिलेले आहे। तसेच प्रत्येक एक्सरसाइज नंतर तुमच्या प्रत्येक कौशल्यासाठी तुमची मास्टरी लेवल वाढेल किंवा कमी होईल। तुम्ही तुमच्या या वाढलेल्या किंवा घटलेल्या प्रगतीचा मागोवा या मेन कोर्स मास्टरी पेजवर घेऊ शकता। तर आता आपण हे जाणून घेतले आहे की विद्यार्थी त्यांच्या मास्टरी ध्येयांवरती काम करताना काय अनुभव घेत असतात। आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की खान अकॅडमीमध्ये लॉग इन करण्यात प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण मदत केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे मास्टरी प्राप्त करण्यावर आपण ध्यान केंद्रित केले पाहिजे। पुढील व्हिडिओमध्ये आपण कोर्स मास्टरी रिपोर्टवर आधारित कृती योजना म्हणजेच ॲक्शन प्लॅन कसा तयार करायचा ते आपण पाहूया।